गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे सगळ्याच गणेश मंडळांची विसर्जन रथ बनवण्याची लगबग सुरू आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची देखील मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे. उत्सवाचे यंदा 133वे वर्ष आहे. यंदा श्री गणनायक रथामध्ये बाप्पा विराजमान होईल. या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आकर्षक विद्युत रोषणाई सध्या केली जातीये. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यानंतर पुण्यातील भव्य अशा गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वात आकर्षणाचं केंद्र असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक. आणि यंदा या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे ती म्हणजे गणनायक या रथातून. माझ्या मागे हा रथ आपण पाहतोय, भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा रथ हा बनवण्यात आलेला आहे आणि श्री गणनायक रथ असा हा रथ तयार करण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण या रथाची रचना आपण पाहिली तर या रथामध्ये 4 मोठे गरुड आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या रथाच्या वरच्या बाजूला 4 छोटे गरुड आहेत ते साकारण्यात आलेले आहेत. यंदा गणपती बाप्पाच्या मंडळाकडून आपण पाहिलं की केरळचं जे पद्मनाभ मंदिर आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि अगदी तशाच पद्धतीचं विसर्जन मिरवणुकीमध्ये हा रथ आहे तो सुद्धा साकारण्यात आलेला आहे. आणि हा रथ सर्वांचंच लक्ष वेधून घेणार आहे. आता या रथाचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सुरुवात होणार आहे. यंदा या मंडळाचं 133वे वर्ष आहे आणि 133वे वर्ष असताना पद्मनाभ मंदिर केरळचं जे आहे ते यंदा मंडळाकडून साकारण्यात आलेलं होतं. आणि दुसरं म्हणजे विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला हा भव्य असा श्री गणनायक रथ आहे तो सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा विसर्जन मिरवणुकीमधला असा हा श्री गणनायक रथ आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याच रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान असतील आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.